नमस्कार शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये तण वाढलं आणि वेळेत नियंत्रण केलं नाही तर तुरीच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण तण नियंत्रणासाठी कोणतंही तणनाशक डोळे बंद करून फवारायचं नसतं. आज आपण दोन चर्चेत असलेल्या तणनाशकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पहिले म्हणजे अदामाचे शेकडं आणि BASF कंपनीचे ओडिसी. दोन्हीमध्ये सक्रिय घटक वेगळे आहेत आणि तुरीमध्ये याचा वापर समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेकडमध्ये काय आहे, ओडिसीमध्ये काय आहे, कोणत्या तणासाठी त्यांचा उपयोग होतो आणि फवारणीपूर्वी कोणती काळजी घ्यायची, हे संपूर्ण आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी तणनाशक वापरताना प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवली पाहिजे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहूया तणामुळे तुरीला काय परिणाम होतो, म्हणजे तुरीला काय नुकसान होते. तर शेतकरी मित्रांनो, तूर पिकाच्या सुरुवातीच्या काळात शेतामध्ये तणाची वाढ वेगाने होते. हे तण काय करते, तुरीसोबत पाणी, अन्नद्रव्ये, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी स्पर्धा करतात. तुम्ही पिकाला खत दिलं, पाणी दिलं, पण त्यात शेतामध्ये तणांची संख्या जास्त असेल तर त्या तणाचाही वाढीसाठी या संसाधनावर हक्क असतो. त्यामुळे तण नियंत्रण वेळेवर करणं महत्त्वाचं आहे. पण येथे एक गोष्ट लक्षात घ्या, तण दिसलं म्हणजे लगेच कोणतंही तणनाशक फवारायचं नाही. सर्वप्रथम आपल्या शेतात कोणत्या प्रकारचं तण आहे हे ओळखायचं. गवतवर्गीय तण आहे का, रुंद पानाचं तण आहे, तण किती मोठं आहे, तूर कोणत्या अवस्थेमध्ये आहे हे पाहिल्यानंतरच योग्य पर्यायाचा विचार करायचा. आता आपण पाहूया अदामा शेकडं म्हणजे काय. अदामा कंपनीचं शेकडं हे तणनाशक आहे. शेकडमध्ये दोन सक्रिय घटक आहेत, प्रोपा क्युझाफोप 2.5% आणि इमाथेथायपर 4.25% हे घटक आहेत. हे ओणीनंतर वापरण्यासाठी तयार केलेलं तणनाशक आहे. कंपनीच्या माहितीनुसार लहान अवस्थेतील तणावर त्याचा वापर करण्याचा उल्लेख आहे. म्हणून तण खूप मोठं झाल्यावर फवारणी करण्यापेक्षा तणाची सुरुवातीची अवस्था आणि उत्पादनाच्या लेबलवरील सूचना महत्त्वाच्या ठरतात. मित्रांनो, आपल्या तूर पिकामध्ये लहान तण असताना याचा उपयोग करायचा आहे. तण मोठे झाल्यावरती हे तणनाशक आपण वापरायचे नाही. आता दुसरे आहे BASF कंपनीचे ओडिसी. ओडिसीमध्ये इमाथेथायपर 35% आणि इमाझामॉक्स 35% हे सक्रिय घटक आहेत. हे देखील उगवणीनंतर वापरलं जाणारं तणनाशक आहे. आणि इथे महत्त्वाचा फरक आहे. BASFच्या अधिकृत माहितीत रेड ग्रॅम म्हणजे तूर या पिकाचा उल्लेख केलेला आहे. तुरींमध्ये काही रुंद पानाच्या तणासाठी याचा उपयोग दिलेला आहे. उदाहरणार्थ युपोथोर्बिया SPP आणि अमारायटन्स ओरिडेस याचा उल्लेख केला आहे. म्हणून शेतात कोणतं तण आहे हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतात तण आहे म्हणून फक्त तणनाशकाचं नाव ऐकून फवारणी करायची नाही. तणाचा प्रकार, पिकाची अवस्था, उत्पादनाचं अधिकृत लेबल या 3 गोष्टी जुळणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, शेकडं आणि ओडिसी यामध्ये कोणता फरक आहे. आता दोन्ही उत्पादनाचा साधा फरक पाहूया. शेकडमध्ये प्रोपाक्युझाफोप इमाथेपर, तर ओडिसीमध्ये इमाथायपर आणि इमाझमाक्स, म्हणजे दोन्हीची रचना सारखी आहे. दोन्हीमध्ये इमाथायपर असलं तरी दुसरा सक्रिय घटक वेगळा आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुरीवरील अधिकृत वापराची नोंद. ओडिसीच्या अधिकृत माहितीत तुरीचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे तुरीमध्ये कोणतं उत्पादन वापरायचं हे ठरवताना लेबल सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण औषध आणतो त्या बाटलीवर ते लेबल आहे, त्या लेबलवर कोणत्या पिकाचा उल्लेख केलेला आहे हे तपासणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, फवारणीपूर्वी या 7 गोष्टी तपासायच्या आहेत. फवारणी करण्यापूर्वी पहिले म्हणजे तणाचा प्रकार. तण गवतवर्गीय आहे की रुंद पानाचा आहे हे सर्वात पहिले आपण पाहायचं आहे. दुसरी म्हणजे तणाची अवस्था. तण लहान असताना नियंत्रणाचा विचार केला जातो, मोठं झाल्यावर परिस्थिती वेगळी असू शकते. मित्रांनो, तण लहान असतानाच तणनाशकाचा वापर करावा, तण मोठे झाल्यावरती तणनाशकाचा वापर करू नये. तिसरी म्हणजे तुरीची अवस्था. पिकाच्या अवस्थेला उत्पादनाच्या लेबलवरील शिफारशीशी जुळवा. चौथी म्हणजे उत्पादनाचं लेबल, पिकाचं नाव, तणाची नोंदणी, डोस आणि वापरण्याची पद्धत त्या लेबलवर आपण तपासा. आणि 5वी म्हणजे हवामान. फवारणीनंतर लगेचच पाऊस येणार आहे का, वारा किती आहे याचा विचार करा.
फवारण्यानंतर साधारण 5 तास तरी पाऊस येऊ नये. तर मित्रांनो, शेकडा आणि ओडिसी हे दोन्ही मिसळून मारू नका. वेगवेगळे हे तणनाशक आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तणनाशक म्हणजे औषधाची बाटली नाही. योग्य तणासाठी योग्य उत्पादन, योग्य पिकासाठी नोंदणी आणि योग्य वेळी वापर हे तिन्ही महत्त्वाचे आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमधून एवढंच लक्षात ठेवा, शेकडा आणि ओडिसी एकसारखे नाहीत. याचे सक्रिय घटक वेगळे आहेत आणि तुरीवरील अधिकृत वापराची माहितीही वेगळी आहे. मित्रांनो, तण नियंत्रणासाठी शक्य असेल तिथे खुरपणी, कोळपणी आणि योग्य पीक व्यवस्थापन याचाही वापर करा. फक्त तणनाशकाचा वापरू नका. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा तूर लहान असते आणि तुरीमधील तण लहान असते तेव्हाच आपण तणनाशकाचा वापर करा. गवत मोठे झाल्यावरती आपण तणनाशकाचा वापर करू नका. गवत मोठे झाल्यावरती आपण खुरपणी, कोळपणी याचा वापर करा. ते तुरीसाठी फायद्याचे होणार आहे. तण लहान असतानाच तणनाशकाचा वापर करा. तर मित्रांनो, व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच तुरीच्या पिकातील प्रत्यक्ष माहिती, फवारणी, खत व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठीच्या व्हिडिओसाठी सोमा 07 चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.